म्हणजे सत्तेवर असणारे तर काम करतातच, कारण त्यांच्याकडे सत्ता असते, खुर्ची असते, त्यांना खुर्चीचा मान देखील असतोय. पण अभि हा सत्तेमध्ये नाही तरी देखील तो प्रत्येक गोष्टीला हाकेला धावून येतोय. किती वेळा आम्ही महानगरपालिकेला काय आमचं काम केलं नाही, अभि फटकरनं सगळे आमची कामं पूर्ण केली आमच्या इथं एरियामध्ये. त्यांची काम करण्याची पद्धत एवढी चांगली आहे की दुसरा पद असलेला माणूस पण एवढ्या लवकर पळत येत नाही. त्यांना एक कॉल केला की लगेच दुसऱ्या मिनिटाला अभिदादा कुठेही हजर होतात. ते असं म्हणत नाहीत की हा माझा विभाग नाही आहे, तो माझा नाही आहे. कुठल्या पण प्रभागामध्ये कुणी पण फोन करा, ते तिथं दुसऱ्या मिनिटाला हजर असतात. काम करण्याची त्यांची पद्धत एवढी छान आहे. काय जरी आपल्या कुठल्याही म्हणजे प्रसंगाला आज दारात गटर तटली, कुठं तर खड्डे जास्त आहेत, पाण्यात पाईपलाईन फुटली, काय जरी असलं त्यांना बोलवलं तरी येऊन पटकन करून काम जातात. म्हणजे समाजाच्यासाठी लढणारे माणूस आहे. स्वतः म्हणजे पर्सनल कामासाठी एक फोन केला तर 2 मिनिटात हजर होणारे माणूस आहेत. 16 वर्षे दादा अभिदांनी पद नसताना सुद्धा विकास कामं केलेली आहेत. का त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी इतकी कामं केलेली आहेत की म्हणजे साधी अगदी म्हणजे त्यांच्याकडे काही बजेट नाही, काही नाही, पण पर्सनली पण केलेले आहेत. कुठलेही पर्सनल काम असू दे न सांगता माणूस आपल्या दारात येणार, एक फोन, अभिदादा हजर, म्हणजे दुसऱ्या मिनिटाला तो हजर. तुम्ही पर्सनली सांगा, कसंही सांगा, अभि आमचं काम करणं आहे. दुसऱ्या दिवशी येऊन असू दे, त्यावेळेला येऊन तुमच्या कामाची यंत्रणा जर क्लिअर लावायची असेल फक्त अभि खतकर लावू शकतात, एवढंच आम्हाला म्हणायचं. सुंदर प्रभाग म्हणतात तो अभिदादाच करतील असा पण आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. नगरसेवक म्हणजे अभिदादांसारखा असावा असं वाटते. म्हणजे त्यांच्यात ते गुण आहेत असं वाटतंय आम्हाला. आमच्या इथं झाड पडलेलं वादळानं, तर एक लेडीज म्हटली मी अभिदादाकडे जाऊन ते म्हणजे त्यांचं छोटं दुकान आहे ते मी दुरुस्त करून घेईन. तर ती गेली विश्वासानं आणि खरंच करून पण घेतलं, त्याच्यापेक्षा चांगलं करून दिलं त्यांनी. एक नंबर काम आहे. कुठल्याही कामाला आम्ही सांगितले की नाही म्हणत नाही. विकास कामं म्हणजे भरपूर त्यांनी कामं पण केली गटरेसाठी, ह्याच्यासाठी. आता सध्या तर महायुतीचं वातावरण आहे सगळीकडे. प्रत्येक म्हणजे पहाटे जरी सकाळी 6 वाजता फोन केला तर धावून येणारा माणूस आहे. काम करण्याची पद्धत त्यांची वेगळीच आहे. आम्हाला लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय. माझ्या मुलग्यापासून तो आमच्या पाठीशी आहे. सगळ्या गोष्टीला तो सगळं आम्हाला पुरवतोय. तो निवडून यावाच ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि निवडून येणार. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे. शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. चौकात सभा होत आहेत. सर्वत्र आपल्याला शहरामध्ये राजकीय वातावरण तापताना आपल्याला बघायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागामध्ये जातोय, तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि नागरिकांच्या मनातील नगरसेवक कोण आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये. तर जाणून घेऊयात प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांच्या मनात नेमका कोण नगरसेवक आहे, त्यांच्या होणाऱ्या नगरसेवकांकडून काय काय अपेक्षा आहेत, त्याचबरोबर या प्रभागाचा कितपत विकास झाला हे थेट जाणून घेऊयात जनतेतून. अनेक वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, या प्रभागात हवा कोणाची? या प्रभागात महायुतीची हवा आहे. धनुष्यबाण आणि कमळाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महायुती निवडून येणार याबद्दल 100% आम्हाला गॅरंटी आहे. कोण कोण आहेत उमेदवार महायुतीचे? अभिजित खतकर आहेत धनुष्यबाण. त्यांच्याबद्दल अभिजित खतकर हा लहानाचा मोठा आमच्या समोरच झालेला आहे आणि आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतोय. तो स्वतः दुसऱ्यासाठी झटणारा एक कार्यकर्ता आहे आणि कोणत्याही लालसेपोटी किंवा निष्काम भावनेनं तो सेवा करत असतोय. अगदी गरिबापासून श्रीमंतांच्या पर्यंत म्हणजे सर्व घरांना सर्वांना सारखेपणा देऊन तो प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराचं काम करत असतोय. कोणत्याही संकटाला धावून येणारा आमचा अभि आहे. म्हणूनच आम्ही सर्वजण त्याला हक्काचा अभि म्हणतात. अगदी लहानापासून थोरापर्यंत त्याला हक्काचा अभि म्हणतात, कारण हाकेच्या एक हाक दिली आणि दुसऱ्या मिनिटाला तो हजर असतोय. म्हणूनच आमच्या सर्वांची अपेक्षा हीच आहे की अभि हा महानगरपालिकेत जाऊन पोहोचला पाहिजे, तरच प्रत्येक मतदाराचं जे काय गैरसोय होते ती पूर्ण होऊ शकेल. त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची म्हणजे अगदी जीव ओतून तो काम करतोय. कोणतीही म्हणजे लालसा मनामध्ये धरत नाही. प्रत्येकाचं मतदाराला कुठलंही संकट आलं तर तो धावून येतोय. कोणतेही पद नसताना त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केलाय, याबद्दल काय सांगाल? कोणती म्हणजे सत्तेवर असणारे तर काम करतातच, कारण त्यांच्याकडे सत्ता असते, खुर्ची असते, त्यांना खुर्चीचा मान देखील असतोय. पण अभि हा सत्तेमध्ये नाही तरी देखील तो प्रत्येक गोष्टीला हाकेला धावून येतोय. आता आमचीच जर कॉलनी बघितली तर रुक्मिणी महादेव नगर, इथं पाण्याची आम्हाला 10-10 दिवसानं 15-15 दिवसानं पाणी यायचं. पण आमचे एक 8-9 घरांना उंचावर असल्यामुळे पाणीच येत नव्हतं. अगदी 3-3 आठवडे आम्हाला पाणी यायचं नाही, टँकर मागवावे लागायचे. मग प्रसंगी तो टँकर देखील पाठवायचा. पण आता आम्हाला एक 8-10
घरांच्यासाठी त्यांना सेपरेटच लाईन दिलेली आहे की आम्ही पाण्याकडून सुखी आहे. ड्रेनेजची व्यवस्था परवाच मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ 2 महिने तिथं ड्रेनेज हे तुंबलेलं होतं. कितीतरी वेळेला आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन त्यांना सांगून आलेलो होतो, पण तरी देखील लक्ष दिलेलं नव्हते. आणि एक फोन आबीला म्हणजे आम्ही केला की असं असं ड्रेनेजची अवस्था इथे झाली, लहान मुलं आहेत आणि डासांचं वगैरे भरपूर इथं साम्राज्य झालेलं आहे. तर आबीने 1-2 दिवसामध्येच ते काम पूर्ण करून ड्रेनेजची देखील व्यवस्था छान रीतीनं केलेली आहे की सर्वांना म्हणजे डासांच्या पासून सुटका झालेली आहे. आणि डासांचं म्हणाल तर डासांच्या साम्राज्यासाठी 1 महिन्यातून एकदा तरी ती फवारणी ही केली जाते, ती देखील आबीच करतोय. काय होईल या निवडणुकीत? आबी येणारच, 100% गॅरंटी आहे. आणि आम्ही सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करतोय की महायुती तर येणारच, पण आबी देखील अगदी म्हणजे विजय घोषित होणारच त्याचा. इतक्या मोठ्या प्रमाणात अभि कतकऱ्यांना प्रतिसाद मिळतो जनतेचा, काय कारण असेल? त्यांची कामं राहायला आल्यापासून मी बघते. आमच्या इथे जर पाणी पूर्ण असं हे तटलेलं, पाणी तुंबलेलं जास्त. त्यांनी 70,000 रुपये मंजूर करून आम्हाला सगळं व्यवस्थित करून दिली गटार. कशी आहे अभि कतकऱ्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? छान आम्हाला आवडली. पहिल्यापासूनच तो एका शब्दात लगेच हे करतो. त्याला जास्त जावं लागत नाही. प्रत्येकाला लगेच बोलवलं की लगेच सगळी कामं करून करतो. किती वेळा तर आम्ही महानगरपालिकेला काय आमचं काम केलं नाही. अभि कतकरनं सगळे आमची कामं पूर्ण केली आमच्या ह्याच्यात एरियामध्ये न निवडून येता. इतकी कोणतंही पद नसताना इतकी कामं केल्यात, काय कारण आहे? कारण म्हणजे तसं आहे, आम्हाला विश्वास आहे त्याचा. ते काय अजून आमची हे करणार नसताना एवढं आमचं केलं म्हटलं अजून आम्हाला ते हे करतात. सगळं व्यवस्थित सगळं करून देतं. जरा काय ते झालं की लगेच हजर असते आमच्या कामाच्यात कॉलनीत प्रत्येक वेळेला. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक कतकर यांना पाठिंबा देत आहेत, काय कारण असेल? तसा आहे पहिल्यापासून आम्ही राहायला आलो तसं हबीचं ते आमचं काम बघितलं ते आम्हाला हे वाटायला लागलं जास्त. त्याच्यासाठी आम्ही एवढं झटतो. ताई काय सांगाल, खूप वर्षांनी निवडणूक होती, एकंदरीत प्रभागाचा विकास झालाय का? आमच्या प्रभागामध्ये तरी आबिदादाला कुठलंही पद नसताना त्यांनी भरपूर केलेत. रस्ता केला, बाकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे जसे मंदिरात असू दे, वृद्धांची सेवा असू दे, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या कुठलंही पद नसताना. त्यामुळं आम्हाला वाटतं की त्यांना एक पद यावं, त्यामुळं आणखीन विकास होईल. अभि कतकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत एवढी चांगली आहे की दुसरा पद असलेला माणूस पण एवढ्या लवकर पळत येत नाही. त्यांना एक कॉल केला की लगेच दुसऱ्या मिनिटाला आबिदादा कुठेही हजर होतात. ते असं म्हणत नाहीत की हा माझा विभाग नाहीये, तो माझा नाहीये. कुठल्या पण प्रभागामध्ये कुणी पण फोन करा, ते तिथं दुसऱ्या मिनिटाला हजर असतात. हे त्यांचं काम करण्याची पद्धत आवडते. आणि तो लहान असू दे, मोठे असू दे, सर्वांना समस्ये धरतात. असं नाही की हा तो लहान आहे, हा मोठा आहे वगैरे, प्रत्येकाला समान समजतात. हे मला चांगलं आवडतं. नक्कीच कोणतंही पद नसताना त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केलाय प्रभागात, याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांनी कसं आहे की कुठलंही त्यांच्याकडे पद नसताना प्रत्येक कामगिरी केलेली आहे. ते रस्त्याची असू दे, बाकीच्या कुठल्या पर्सनल गोष्टी असू दे, पाणी असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, त्यांनी केलेल्या आहेत. तर आम्हाला वाटतं की त्यांच्या पद आल्यानंतर ते अजून मोठं कामगिरी करतील. जसे कुणाचे रस्ते असतील, कुणाचे कुठले कामं असतील, प्रत्येकाची तर वेगवेगळी कामं असतात. त्यांनी 100% साथ करतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळं आम्हाला वाटतं की महायुती ही यावी, निवडून यावी. नगरसेवक झाल्यावर अभिदादांनी कोणतं काम पहिला करावं असं तुम्हाला वाटतं? मेन रस्त्याचा आहे की आपल्या परिसरामध्ये रस्ते वगैरे व्यवस्थित नाही. रस्ते आणि पाणी ह्या 2 गोष्टींमध्ये खूप त्रास होतो आम्हाला. त्या गोष्टी करायला पाहिजे. भगवा महापालिकेवर फडकेल का? फडकेल असं आम्हाला वाटतंच आणि तो येणारच. निवडणूक होते, काय सांगाल एकंदरीत काय वातावरण आहे सध्या या प्रभागात? सध्या वातावरण प्रभागात आहे की युती यावी, महायुती यावी. सगळ्या रस्त्यांची कामं, सगळी कामं राहिले ती सगळी कामं व्हावीत यासाठी महायुतीने गरजेचं आहे. 15-16 वर्ष झालं अभि कतकर पण राबतात, त्यांना कसलंही पद नसताना काय. आणि आता आमची खूप इच्छा आहे की रस्ते नाहीत, गटरींची सोय नाही, पाण्याचं सरळ हे नाही, एखादी बाग नाही आहे आम्हाला मुलांच्यासाठी खेळण्यासाठी. आणि त्यामुळे महायुती यावी सगळ्या भागाचा. अभि कतकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अभि कतकर 15-16 वर्ष झाली पद नसतानाही काम करण्याची त्यांची पद्धत एवढी छान आहे काय. जरी आपल्या कुठल्याही म्हणजे प्रसंगाला आज दारात गटर तटली, कुठं तर खड्डे जास्त आहेत, पाण्यात पाईपलाईन फुटली, काय जरी असलं त्यांना बोलवलं ते येऊन पटकन करून काम जातात. म्हणून आम्हाला काय वाटतं हा माणूस निवडून यावा, ही युती निवडून यावी आणि आपल्या भागाचा हे व्हावा. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होणार आहे या निवडणुकीत? जसं ह्यांचं शिंदे सरकार आहे, तिने शिंदे सरकार आहे ते त्यांनी कसं सगळ्या बहिणींना
प्रोत्साहन करून बहिणींचं कसं प्रेम आहे तसंच अभि खतकरांच्यावर पण ह्या सगळ्या बहिणींचं प्रेम आहे. त्यांनी जशी कशी कामं केली तशी ह्यांनी पण कामं करावीत अशी आमची इच्छा आहे. आणि ही महायुती यायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता मोठ्या प्रमाणात माहितीला प्रतिसाद लाभतोय, काय कारण असेल याचं? कारण आज म्हणजे कामं ह्या सगळ्या लोकांनी मिळून करावीत. आज पण कामच काय झालेली नाहीत, त्यामुळे लोक नाराज आहेत. म्हणून युती यावी हे सगळ्या लोकांचं मत आहे. आता काय वाटते तुम्हाला एकंदरीत या प्रभागात काय वातावरण आहे? या प्रभागात अभिदानविषयीच प्रचार आहे जास्त प्रमाणात आणि महायुती सरकार यावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. नक्कीच, जसं की या प्रभागातून शिवसेनेकडून अभिजित कटकर निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? अभिदानविषयी पर्सनली सांगायचं म्हणजे अभिदा हे खूप म्हणजे समाजाच्यासाठी लढणारे माणूस आहे. स्वतः म्हणजे पर्सनल कामासाठी एक फोन केला तर 2 मिनिटात हजर होणारे माणूस आहे तो अभिदा. नक्कीच, कोणतंही पद नसताना त्यांनी इतकी हो. विकास कामं केली, त्याच्याबद्दल काय सांगाल? 16 वर्ष दादा अभिदानी पद नसताना सुद्धा विकास कामं केलेली आहेत. गटारीची कामे केली आहेत. परत काय कुणाची पर्सनल कामे असलेली ती सुद्धा पूर्ण केलेली आहेत. अडचणीला धावून येणार आहेत 1 मिनिटात. असं आहे, फोन केला की 1 मिनिटात धावून येणारी माणसं अभिदा. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत महायुतीची सरकार येईल आहे याची. माहितीला एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय? कारण मागील सरकारने विकास कामं केली नाहीत त्याविषयी त्यामुळं येणार नाहीत असं वाटतं आम्हाला. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे अभिदान? अभिदानची काम करण्याची पद्धत ही एकदम पटकन निर्णय घेतात. काय सांगाल, निवडणूक आहे महापालिकेची, एकंदरीत वातावरण काय आहे? वातावरण चांगलं, महायुतीला वातावरण चांगलं आहे, साजेसं आहे अगदी. म्हणजे कसं आता लाडक्या बहिणीमुळं तर जास्तच हे झालेलं आहे. महिला ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत लाडक्या बहिणीमुळं. त्याच्यामुळं कसं शिवसेनेचं म्हणजे ही सगळी आपली जी आहेत 5ही नगरसेवक ते निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. या प्रभागात कोणाची हवा आहे? या प्रभागात आम्हाला तर म्हणजे आम्ही अभि खतकरांची हवा. का त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात नाही का, त्यांच्याकडे पद नसताना त्याने इतकी कामं केलेली आहेत की म्हणजे साधी अगदी म्हणजे त्यांच्याकडे काही बजेट नाही, काही नाही, पण पर्सनली पण केलेले आहेत. आणि आता त्यांचं म्हणजे सगळं सार्वजनिक असं म्हणजे दवाखान्याचं जर आपण रक्त लघवी चेक करायला गेलो तर आपल्याला गावात जर जायचं झालं तर 1000, 2000, 3000 घेतात. इथं त्यांनी अगदी 100 रुपयापासून आहे यांच्याकडे. म्हणजे त्यांच्यामुळे सुविधा अगदी आपल्या सामान्य लोकांना अतिशय चांगल्या सुविधा दिल्या आहेत. एकंदरीत काम करण्याची पद्धत कशी आहे? अतिशय चांगली आहे, नियोजनबद्ध आहे ते. आता कुठलंही काम जर आपण सांगितलं 10 मिनिटात त्यांनी ते, आता पाणी जर नसलं तर पाणी 10 मिनिटात त्यांनी टँकर आमच्या दारात पाठवलेलं आहे. त्यावेळेला कोरोनाच्या काळात तर अतिशय मदत केलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे कसं माणसाचं मन पलटलेलं आहे की अभिदादा हा आमचा यावा. काय होईल या निवडणुकीत? आम्हाला तर वाटते आमचं येणार सरकार. तर एकंदरीत तुम्ही म्हणताय महायुती सत्ता आली पाहिजे, काय म्हणजे नेमकं लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम होणार? नाही, लाडक्या बहिणी योजनेचा परिणाम होणारच हो. ह्याच्या बहिणींना देतात म्हणून. तर वर कसं आहे माहिती आहे, वरचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सुद्धा आपल्या तिथं जास्त आहेत, आपल्या सीटा ज्या आहेत त्याच्यामुळे त्यांना ते बजेट सुद्धा मिळणार ना. इकडे ही जर एकत्र जर आलीत महायुती तर त्यांना बजेट्स देखील त्यांचं चांगलं मिळणार आणि आपला भागाचा विकास अतिशय चांगला होणार. अभि खतकर नगरसेवक झाल्यावर त्यांनी पहिलं काम कोणतं करावं असं तुम्हाला वाटतं? आमचं ड्रेनेजचं काम आहे, रस्ता, गटर, पाणी, एवढं. बाकी काही नाही, आमचं पर्सनली काहीही काम नाही. महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक जो सगळ्या मूलभूत गरजा आपल्या गटर, रस्ते, लाईट्स, ड्रेनेजचं काम, पाण्याची सोय हे परफेक्शन व्यवस्थित पाहिजे आणि ते क्वालिटी पाहिजे, एवढंच महत्त्वाचं आहे. मग बाकीच्या गोष्टी आल्या सगळे, मग बाग आल्या, मुलांसाठी पार्किंग एरिया असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा असेल, ह्या नंतरचा प्रश्न. पण पहिल्या मूलभूत गरजा महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्या एरियात क्लिअर कट व्हायला पाहिजे. या ज्या समस्या आहेत त्या कोण सोडवू शकते असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक भावी आपला सत्ता म्हणजे अभिदादा. मग आमच्यात अभिदादाचं काम हे असं आहे की गेली 15 वर्ष, मी 2010 पासून आहे, 2013 पासून त्यांची माझी ओळख आहे. कुठलेही पर्सनल काम असू दे न सांगता माणूस आपल्या दारात येणार, एक फोन अभिदादा हजर, म्हणजे 2 मिनिटाला तो हजर. माझा अनुभव मोठा आहे. लाईट गेलेली आमच्या इथे आणि मला माहीत नाही, मी म्हणते लाईट 5 वाजले तरी लाईट नव्हती. मी समोरच्या काकूंना विचारलं की काकू लाईट नाही आहे, त्या म्हणाला उशीर लाईट आली.
मी फोन केला MSCBमध्ये, ती टोलवाटोल करायला लागले. म्हणजे ते म्हणाले की दुसऱ्या फोन ह्यांना करा, तिसऱ्यांना करा, सगळ्यांना फोन झाले. शेवटी मी म्हणलं आता अभिदादांना फोन करायचा. अभिदादांना फोन केल्यावर त्यांनी अधिकाऱ्याचा फोन केला. 5व्या मिनिटाला 6 वाजता, बरोबर 6 वाजता सगळं बंद असतं, पण 6 वाजता ते माणूस येऊन त्यांनी आम्हाला लाईटीचं, डांबावरची लाईट व्यवस्थित करून दिली. अभिकतकर यांची काम करण्याची पद्धत कशी? काम करण्याची पद्धत मी फर्स्ट टाईम म्हणजे या माणसाचा अनुभव घ्यायला लागले. आत्तापर्यंत कुणाचा अनुभव एवढा चांगला घेतला नाही. कारण काही असू दे, कुठलंही काम असू दे, ते दुसऱ्या मिनिटाला येऊन तुमचं काम कंप्लीट करणार. त्यामुळे आमचा त्यांच्यावर इतका विश्वास आहे की भविष्यात ते नगरसेवक झाले तर आमचं काम करणार म्हणजे करणार. आणि कधीही असं चिडत नाहीत. तुम्ही पर्सनली सांगा, कसंही सांगा, अभि आमचं काम करणं आहे. दुसऱ्या दिवशी येऊन असू दे, त्यावेळेला येऊन तुमच्या कामाची यंत्रणा जर क्लिअर लावायची असेल, फक्त अभिकतकर लावू शकतात. एवढंच आम्हाला म्हणायचं. यांनी नगरसेवक झाल्यावर पहिलं काम कोणतं करावं असं तुम्हाला वाटतं? तेच गटारी आल्या. रस्ता मेन आहे. रस्त्याचे भयानक प्रॉब्लेम्स आहेत आमच्या इथे. कारण मूलभूत, हे सगळे मूलभूत जे घटक आहेत आमचे कामाचे, हे पहिला त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच. एकंदरीत काय सांगाल, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर आली पाहिजे? आता केंद्रात आणि राज्यात महायुती आहे म्हणल्यावर आता सुद्धा महायुतीच यायला पाहिजे. कारण मग तो अधिकार आणि ती ताकद करण्याची पद्धत, ती ताकद त्या लोकांमध्ये येईल आणि ते सगळी कामं व्यवस्थित करू शकतील, पार पडू शकतील. काय सांगाल, लाडक्या बहिणी योजनेचा काय परिणाम होईल या निवडणुकीवर? तो तर आहेच परिणाम, पण शेवटी काम करण्याची प्रोसिजर आणि काम करणारा माणूस आपल्या एरियात पाहिजे हे प्रत्येकाला माहीत असतं की कोण हे करतोय काम, आणि मग त्यालाच देणार ना मतं. कोणाला निवडून द्यायला यावेळी? यावेळी आम्ही महायुतीला अभिकतकर, आमच्यासाठी अभिकतकर महत्त्वाचा आहे. अभिकतकर यांची काम करण्याची पद्धत कशी? नाही, खूप चांगली आहे. अभिदादांसाठी त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा प्रामाणिकपणा. एवढी वर्ष झालं त्यांच्याकडे कुठलं पद वगैरे काही नसताना त्यांनी स्वतः म्हणजे असं प्रामाणिकपणे सगळी कामं करतात. काही फोन केला, विचारलं, बोललं केलं तरी, काही सांगितली, तक्रार केली तरी पटकन हे करतात. मग त्यांची कामाची पद्धत बघूनच त्यांनी, आणि सुंदर प्रभाग म्हणतात तो अभिदादाच करतील असा पण आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. आम्ही तर एवढ्या लेडीज त्यांच्याबरोबर येतो, आतापर्यंत आलेले लेडीज आहे त्या सगळ्या मर्जीनं आलेलं आहे. आम्हाला त्यांनी कुणी असं बोलवलं नाही, काय सांगितलं नाही, काय नाही. त्यांची कामाची पद्धत बघून, त्यांचा प्रामाणिकपणा बघून आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी बाहेर पडलेलो आहे. लोक यावेळी शिवसेनेला मतदान करतील? आता आम्ही एवढं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला अभिदादांची हे दिसलेली आहे. मी तरी पर्सनली असं बघितलं ना, सगळीकडे त्यांना, अभिदादांना म्हणजे रिस्पेक्ट एवढा देतात. मोठा त्यांना प्रतिसाद मिळतो, काय कारण असले? त्यांची काम करण्याची पद्धत. त्यांना कधीही फोन लावा, काही विचारा, अडचण, समस्या पटकन सोडवणार. कधी असं म्हणजे आता एवढी वर्ष झाली, 10 वर्ष काही नव्हतं, त्यांना कधी कुणी काही सांगितले नाही, त्यांनी कारणं काही दिल्यात असं काही नाही. पटकन त्यांनी असलेली त्यांची कामं केलेली आहेत. काय सांगाल, निवडणूक आहे महापालिकेची, एकंदरीत विकास तसा म्हणावा तसा झाला की? विकास काय झालेला नाही. म्हणजे आम्ही इथं राहायला 15 वर्ष झाला आलेला आहे. विकास काय झालेला नाही. रस्ते म्हणजे खराब झालेले आहे, गटरा नाहीत, सगळ्या भरपूर म्हणजे समस्या आहेत. आणि आता आम्हाला वाटतंय महायुती सरकार आल्यावर हे कुठेतरी व्यवस्थित होईल असं आम्हाला वाटतं. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक म्हणजे अभिदादांसारखा असावा असं वाटते. म्हणजे त्यांच्यात ते गुण आहेत असं वाटतंय आम्हाला. आणि ते निवडून आल्यावर सुद्धा म्हणजे विश्वासानं करतील हे विश्वास आहे. कशी आहे अभिकतकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची म्हणजे ते सर्वसामान्य कुटुंबातनं आल्यामुळं सर्वसामान्यांच्या गरजा काय आहेत हे त्यांना जाणीव आहे. आणि कुणीही फोन करू दे, ते आले नाहीत असं कधी नाही, ते येतातच. म्हणजे आमच्या इथं झाड पडलेलं वादळानं, तर एक लेडीज म्हटली मी अभिदादाकडे जाऊन ते म्हणजे त्यांचं छोटं दुकान आहे ते मी दुरुस्त करून घेईन. तर ती गेली विश्वासानं आणि खरंच करून पण घेतलं, त्याच्यापेक्षा चांगलं करून दिलं त्यांनी. मग म्हणजे एखादा माणूस सांगावं तुमच्या संकट आले ना तर जावा अभिदादाकडे, तुमचं काम होईल, हे विश्वासानं सांगावं असं त्यांचं काम आहे आणि ते करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, त्याचबरोबर कोणतंही पद नसताना त्यांनी एवढी विकास कामं केल्यात, याबद्दल काय सांगा? पद नसताना काम केलंय सोडा, म्हणजे ते एक समाजसेवेचं काम म्हणून केलेलं आहे. म्हणजे आत्ता त्यांनी उभारलेले आहेत, म्हणजे आमच्या सगळ्यांचा आग्रह म्हणूनच उभारले आहेत, इच्छा आहे म्हणून. नंतर ते समाजसेवा म्हणूनच इथनं मागं करत आलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून ते करतात. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत अभिदादा तरी येणार सोडाच, महायुतीचं सरकार येईल असं वाटतं.
काय परिणाम होईल वाटते लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होईल? लाडक्या बहिणीचं काय माहित नाही, खरं ह्या सरकारनं महिलांना सन्मान दिला, म्हणजे कुठल्या सरकारनं दिलेलं नाही अजून, हे ह्या सरकारनं दिलाय. महिलांच्या गरजा ओळखून सर्वसामान्य महिलेला किमान तिला थोडं तरी हक्काचं हवंय असं ह्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळं हे परिणाम होईल असं वाटतं. भगवा फडकेल का महापालिकेवर? होय होय 100% अभि खतकर निवडणूक लढवत आहेत, काय वाटते त्याला? खूप छान वाटते आबी खटकर निवडताना, पण यावर्षी वाटते का आबिदा खटकर यावं असं वाटतं. कसं आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांचं काम एक नंबर काम आहे. कुठल्याही कामाला आम्ही सांगितले की नाही म्हणत नाही, एक कॉल केलाय की तिने हजर येतं. भगवा फडकेल का महापालिकेवर? फडके का एवढा आत्मविश्वास कसा काय? इतकं म्हणजे तिने काम असं करतात की त्यांना विश्वास आहे आबिदावर की तिने यावंच असं आबिदा. त्यामुळे तिने निवडून आल्यावर पहिलं काम कोणतं करावं असं वाटतं? रस्ते गटर इतर काम. काय महिलांचे प्रश्न काय आहेत अजून ते? महिन्यांचे काम नाही, फक्त रस्तेच व्यवस्थित खराब झाले आहेत. किती वेळा आता झाले की रस्ते मागण्या घातल्या, पण इतर रस्ते झाले नाही. पण आबिदा निवडायला रस्ते प्रभाग 20 मध्ये सध्या कुणाची हवा आहे? आबिदादांची. का? आबिदादा काम चांगले करतात. बरं, काय काय काम केलं? त्यांनी काय झालं, एक वेळेला आमच्या गल्लीत एक असं कुत्रच होतं. त्यावेळेला त्यांनी काय केलं, एक जणांनी कुणीतरी त्याला माशाचं हे घातलं जेवण, आणि ते जेवल्यानंतर त्याच्या घशामध्ये मासेचं काटा अडकलेला होता, आणि ते कोणीच बघितलं नाही. 2 दिवस त्यांची आई सुद्धा, आबिदादांची आई पण लई तळमळत होती की या कुत्र्यासाठी आपण काहीतरी करायचं. मग 2-3 दिवस त्यांनी लगेच डॉक्टर बोलवून त्यांनी तयार केलं. तर कुत्रं काही त्यावेळेला जगलंच नाही सोडा, म्हणजे ते मरूनच गेलं. खरं आबिदाने त्याच्यासाठी भरपूर म्हणजे अशी खटपट केली. एकंदरीत बघायला गेलं तर कोणतंही पद नसताना इतकी विकास कामं केली. विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास कामं म्हणजे भरपूर त्यांनी कामं पण केली. गटऱ्यासाठी ह्याच्यासाठी कुणी काय बोलवलं तर एक मुलगी अशीच पडली अचानक रस्त्यावर. तिने लगेच मित्राला, म्हणजे तिथं कोण जवळ आमच्या आबिदांना बोलवा म्हटली, शेजारी कुळत होतं. मग त्यांनी आबिदांना लगेच बोलवून घेतलं. आबिदान तिथं जाऊन तिला दवाखान्यात नेऊन पायाचं प्लॅस्टर वगैरे करून घरी आणून सोडलं. समोरच त्यांच्या राहत होते, म्हणजे आम्ही आहे तिथंच. मग सगळेजण लागली तर आबिदादांनी बहुत म्हणजे चांगलं काम केलं म्हणालीत. आणि ती मुलगीला पण आश्चर्य वाटलं की आबिदादा एवढ्यासाठी जाऊन दवाखान्यातनं तिला घेऊन घरात एक अर्ध्या पाऊण तासाचं प्लॅस्टर वगैरे घालून घरी आणून सोडलं. मग त्यांच्याही पण किती आभार मानाली मुलगीची की आबिदादांनी काही सत्ता नसताना काही नसताना सगळ्यांसाठी करतात. म्हणजे आपलं म्हणजे काही पण काम असू दे, तिने रस्ता असू दे, आम्ही पण सांगतोय आमच्या आबिदादा गल्लीत आहेत, काय काम असं की असं असं तुमच्या गल्लीत आबिदादा आहेत त्यांना सांगा की हो, नाही तर तुम्ही सांगायचे ते जाऊन या, फोन करा, लगेच करतात. यावेळी लोक शिवसेनेला मतदान करतील का? करणार. कशाबद्दल? सगळी बोलतात हे आपली शिवसेना 1 नंबरमध्ये आहे, त्यामुळे सगळी शिवसेनेलाच देणार. लाडक्या बहिणी योजनेचा काय फायदा होईल निवडणूक? होणार की तिने लाडक्या बहिणीचे पैसे पण चालू केल्यात, परत आपल्याला सगळ्या सुविधा पण दिल्यात. काय असेल ते समस्या पण लेडीजच्या समजतात. लाडक्या बहिणी अभिदादांना मतदान करतील का? करणार की अभिदादा आमच्या हक्काचेच आहेत, त्यामुळे 100% करणार. आणि जिथं जाईल तिथं म्हणतात आमच्या अभिदादा खुश, तुम्ही येऊ पण नका म्हणतात, आम्ही अभिदानाला मत दिलेलं आहे अशी सगळी लोक बोलतात. खूप वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल या प्रभागात काय वातावरण असेल? आता सध्या तर महायुतीचं वातावरण आहे सगळीकडे. महायुती म्हणजे आम्हालाही आता उमेदवार आहेत कोण कोण, बरेचसे 4 जण ते आम्हाला माहीत नव्हते, फक्त अभिंच्यासाठी आम्ही असं बाहेर पडलो होतो. पण आता महायुती म्हटलं त्या पद्धतीचा प्रचार चालू केला आहे आम्ही. शिवसेनेकडून अभि खतकर निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? अभि खतकर एक व्यक्ती वेगळी, म्हणजे स्वभाव खूप वेगळा आहे त्यांचा. म्हणजे आता काय सांगू त्यांच्याबद्दल मला म्हणजे असं मांडता येणार नाही. करण्याची पद्धत खूप स्वभाव प्रेमळ, मन मिळावू, प्रत्येकाच्या मदतीला हाकेला आवर्जून जाणारा माणूस, दुःखासुखात सहभागी होणारा माणूस. कोणतेही पद नसताना तिने अनेक विकास कामं केलेत, याबद्दल काय सांगाल? ते काय आम्ही आता गेली 17 वर्ष झालं बघतोच ते की म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते बोलवलं की हजर राहतात, दुसऱ्या सेकंदाला हजर असतात, म्हणजे सांगावं लागत नाही परतच्या वेळेला, असं इतकं माणसांची कनेक्ट आहेत ते. काय होईल या निवडणुकीत? महायुतीचा विजय होईल. वर्षांनी निवडणूक होती, एकंदरीत काय सांगाल? प्रभागाचा जर अभ्यास केला तर विकास झालाय का? हो, विकास तर झालाय. आणि तसं बघायला गेलं तर अभिदादांनी म्हणजे 15 वर्ष झाले गेले काम केलेलं आहे. आणि प्रत्येक म्हणजे पहाटे जरी सकाळी 6 वाजता फोन केला तर धावून येणारा माणूस आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे एका फोन कधीही केला तुम्ही, एनी टाइम रात्री किंवा सकाळी दुपारी कधीही फोन केलात तरी ते धावून हजर होणार आहेत त्यावेळेला. काय होईल या निवडणुकीत? नाही, ह्या निवडणुकीत तर अभिदादाच येणार आहेत, त्याबद्दल काय विजय त्यांचाच होणार आहे, त्याबद्दल काय प्रश्नच नाही.
लाडक्या बहिणी योजनेचा काय परिणाम होईल या निवडणुकीवर? लाडक्या बहिणीचा परिणाम तर निश्चितच होणार आहे, कारण महिलांना जे म्हणजे महिन्याला 1500 रुपये जे मिळतात ते हक्काचे मिळत आहेत त्यांच्या, त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे निश्चितच त्यांचा विजय होणार आहे. लाडक्या बहिणी अभिदादांना प्रतिसाद देतील का यावेळी? हो, देणार, नक्की देणार. महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकावा असं वाटते तुम्हाला? शिवसेनेचा आणि भाजप. तुम्हाला काय वाटते? मला अभिदादाबरोबर खूप खूप शुभेच्छा त्याला द्यायच्या आहेत. त्यांनी भरपूर आमच्या भागातली कामं केलेत. काही नसताना प्रत्येक वेळेला त्यांनी बोलवलं तिथं हजर झालेले आहेत. त्यांनी कोरोनाच्या वेळेला सगळ्यांच्या घरी येऊन सगळ्यांची चौकशी करून औषध पाणी सगळं त्यांनी देत होते. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत त्यांची वेगळीच आहे. आम्हाला लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय. माझ्या मुलग्यापासून तो आमच्या पाठीशी आहे. सगळ्या गोष्टीला तो सगळं आम्हाला पुरवतोय. आम्ही काय लहानाचं मोठं त्यांना केलं या, खरं ते सहकार्य आम्हाला भरपूर केलेलं आहे. हीच मला विजय करण्याची गोष्ट माझ्या मनात आहे. नक्कीच अभिदादांनी कोणतंही पद नसताना इतकी विकास कामं केलेत, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल तर आम्हाला सगळ्यांना त्याला म्हणजे खूप असा आनंद द्यावा असा आमची इच्छा आहे. सगळ्या लाडक्या बहिणीने म्हणा, आजी काकांनी सगळ्यांनी मिळून त्याला आशीर्वाद द्यावा हीच माझी इच्छा आहे. एकंदरीत काय सांगाल? अनेक वर्ष तुम्ही त्यांना बघताय, तुमच्या समोर ते लहानाचे मोठे हो झाले, होय. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल लहानपणापासून तो अगदी प्रेमळच आहे. काकी काकू असं म्हणून सगळ्यांची मनं जिंकण्यासारखाच तो अभि आहे. आणि आता पण अभि तो तसंच काम करू शकणार आणि झेंडा पण फडकवणार महाविक्तीचा, हीच माझी इच्छा आहे. नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद लाभतोय, नागरिकांचा, प्रभागातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतोय, काय वाटतंय त्यांना? म्हणजे असं ते तसे लाडके आहेत सगळ्या विभागात, कुणाच्या पण हाकेला बोलणारे, लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांनी सहकार्य करण्यासारखेच आहे. लहान पोरं परीक्षात पास झाली की त्यांनी बोलवून त्यांचा सत्कार करणार, त्यांना आनंद देणार, ही सगळी गोष्टी त्यांच्याजवळ आहेत. त्यांनी नगरसेवक झाल्यावर पहिलं काम कोणतं करावं असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला पहिलं काम आता रस्त्याचं तर करायचं आहे, गटरीची तर करायचीच आहेत सगळं. आणि आमची कॉलनीचं पण त्यांनी करून देतो म्हटलं. ते काय आमची कॉलनी डेव्हलप झालेली नाही, डेव्हलप ते पण आम्हाला करून देतो म्हणून सांगितलं. ते पण होण्याची आमची इच्छा आहे. निवडणूक होते महापालिकेची, एकंदरीत काय सांगाल? नेमकं वातावरण काय प्रभाग 20 मध्ये? प्रभाग 20 मध्ये वातावरण असं आहे की अभि हा येणारच आणि यावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यानं तसं वेळोवेळी काम केले की कुठल्या पण समस्या असू देत किंवा कुठल्या अडीअडचणी असू दे, प्रत्येकाच्या हाकेला तो धावून गेलेला आहे. आणि त्यानं अशी कामं केल्यात प्रभागात की आपलं पद नसताना, त्यामुळे तो निवडून यावाच ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि निवडून येणार. काय कारण असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतो? काय कारण असेल? कारण तो पद नसताना एवढं करतोय म्हटल्यानंतर निवडून आल्यानंतर नक्कीच करणार आपल्या भागाचा विकास. आणि जसं गावात जे म्हणजे आहे, शहरात आहे, तसं प्रभागात पण मिळावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. जे प्रभागा म्हणजे गावात जे आहे ते बाहेरच्या नगरात पण मिळावं आणि ते अभि करणार आणि तो निवडून यावा आणि निवडून येणारच हे आमचं हे आहे. एकंदरीत काय सांगाल? महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? एकंदरीत शिवसेनेची यावी, शिवसेना महायुतीची अशी यावी. लाडक्या बहिणी साठी जी योजना आहे हा, त्याचा काय परिणाम होईल या निवडणुकीत? होणार नक्की होणार. कारण 1500 रुपये डायरेक्ट खात्यात जमा होतात आणि म्हणजे एवढं हक्काचं आपल्या महिलांना मिळाले की म्हणजे त्यामुळं की नाही त्या महिला तरी आधी साथ देणारच त्यांना. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, त्याचबरोबर प्रलंबित असणारे प्रश्न, होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदम सह समीर मकानदार, कोल्हापूर.